खरं तर एका गोष्टीचं हसायला येतं. राहता शहरामध्ये गळोंती मार्ग आहे. त्या गळोंती मार्गाचं अतिक्रमण काढण्याचं काम राहता नगर परिषद आणि प्रशासनाच्या वतीने सुरू आहे. आणि अतिक्रमण काढताना काही नागरिकांनी असे आरोप देखील केले की कमी जास्त चेहरे बघून अतिक्रमण काढलं जाते. त्या संदर्भात काही स्थानिक नागरिकांनीच आम्हाला फोन केला, आम्हाला तो विषय सांगितला, आम्हाला बोलवलं आणि आमच्याशी चर्चा केल्या, बाईट दिला. ते स्वतः बोलले. तो व्हिडिओ पण तुम्हाला पुन्हा दाखवतो मी. त्या व्हिडिओमध्ये ते बघा तुम्ही नेमकं ते काय म्हटले ते स्थानिक नागरिक. तो व्हिडिओ पण तुम्हाला दाखवतो. काय काय विषय नेमकं अतिक्रमण आता सुरू आहे, नेमकं तुमचं काय म्हणणं आहे अतिक्रमणाबाबत? अतिक्रमणावर असं आहे सर का का पूर्व काळापासून जे रस्ते चालत आले, आज मी तिला कुणालाही त्या रस्त्याचा त्रास नाही आहे. आणि पूर्वीपासून जेवढा क्षेत्र आहे हा तेवढाच राहायला पाहिजे. आणि अतिक्रमण करायचं तर तोंड पाहून अतिक्रमण नाही काढले पाहिजे. सर सगळं तुम्ही रस्त्याच्या सेंटरमधून मोजा आणि तुमची इच्छा किती बनवायची आहे, 50 फूट बनवायची आहे का 100 फूट बनवायची आहे. रस्त्याचं सेंटर धरा, 25 फूट तिकडे टाका, 25 फूट इकडे टाका, तुटू द्या आमच्याकडं. नाही तर हाय या स्थितीमध्ये चालून द्या. आम्हाला काही त्रास नाही आणि गावाला काही त्रास नाही. इकडं काही मोठ्या मोठ्या गाड्या किंवा डंपर किंवा मोठे मोठे टँकर यायचे नाहीये. सर्वसाधारणपणे माणसांना वापरण्याकरता जेवढा रोड पाहिजे तेवढा आहे. आज आमच्या घरून तर जर यांचे पोटं भरत असतील तर मग सेंटरमधून धरा, तिकडं 25 फूट टाका, इकडं 25 फूट टाका. माझं सर्व क्षेत्रच 15 फूट आहे. 25 फूट टाका, आम्ही जातो कुठेतरी छपरा बांधायला. म्हणजे अतिक्रमण काढतो तुम्हाला सांगितलं नव्हतं का? आणि किती अतिक्रमण आहे, कसं आहे? आम्हाला कुठलाही पूर्व नोटीस दिलेली नाहीये आणि कुठल्याही प्रकारे कायदेशीर हे काम चालू नाहीये. बेकायदेशीरपणे येऊन आणि अचानक आम्ही घरी नसताना आम्ही कामावर गेलेलो होतो. कामावर आमचे घरचे घाबरले आणि आम्हाला बोलून घेतलं. म्हणजे अशा पद्धतीने हे काम चालू आहे. त्यांना प्रश्न साधारणतः आपल्या इथले जे अतिक्रमण आहे याची कुठल्याही प्रकारची सूचना अतिक्रमण धारकाला दिलेली नाही. कोणाचं अतिक्रमण आहे कोणालाच माहीत नाही. रोड किती करायचा हे सुद्धा काही माहिती नाही. आम्ही वारंवार नगरसेवकांशी कॉन्टॅक्ट केलं, फोन केलं. आमच्या घरापुढं आता बुलडोजर उभा आहे तरी कुणी आलं नाही. याची कुणी दखल घ्यायला तयार नाही. अतिक्रमण किती हे काही आम्हाला नगरसेवक असं नगराध्यक्ष आलेच नाही तुमच्याकडे, तुम्हाला बघायला विचारायला नाही आले? कुणीच नाही विचारायला. तुम्ही तो मोठ्या मताने निवडून दिला ना त्यांना. हा ते मग आता तेच आमची चूक झाली असं वाटायला. बातमी लावली, बातमी केली, त्याच्यानंतर ती बातमी व्हायरल झाल्यानंतर मला एका नगरसेवकाचा फोन आला, पण मी तो फोन काही घेतला नाही. कारण मला अंदाज आला होता फोन काय आणि कशासाठी केला असेल. त्याच्यानंतर काही तासांनी एक व्हिडिओ व्हायरल झाला. तो व्हायरल व्हिडिओ देखील आमच्यापर्यंत आला. एक नगरसेवक जातो ज्यांनी आम्हाला बोलवलं होतं, आम्हाला बाईट दिला, त्यांचाच व्हिडिओ घेतला. एवढ्या घाई गडबडीमध्ये आपण जर तो व्हिडिओ पण तुम्ही बघा. आज जे आपल्या राहता नगर परिषदेने अतिक्रमण मोहीम राबवली त्या मोहिमे अंतर्गत आज अतिक्रमण काढण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे प्रत्येकाचा. सदर अतिक्रमण मोहिमेअंतर्गत त्यांचे सर्व साधन सामुग्री JCB सहित ते आमच्या घरापाशी आले. घरापाशी आल्यानंतर काही पत्रकार वगैरे बंधूंनी सुद्धा तिथे येऊन लगेच त्यांच्या बाईट सुरू केल्या. त्या बाईटमध्ये आम्ही गोंधळलेल्या अवस्थेमध्ये त्यांच्या प्रश्नांचे उत्तरं देत असताना आमच्याकडून अनावधानपणे ज्या काही उल्लेख झालेला आहे नगरसेवक नव्हते होते तर तसं काही नाही. त्यानंतर थोड्याच वेळात सर्व नगरपालिकेचे नगराध्यक्ष, नगरसेवक, CO साहेब सर्व टीम आली. त्यांनी समोपचाराने आमच्या आणि त्यांच्या समोपचाराने हा विषय मिटावलेला आहे आणि प्रत्येकाचं थोडं थोडं अतिक्रमण काढण्याचं सर्वांनी मान्य केलं. तिथे ही गोष्ट थांबली. तर सर्व नगरसेवक आमचेच आहे आणि सगळे आमचे नगरसेवक आम्हाला आणि आमच्या गल्लीवाल्यांना आणि आमच्या वार्डाला कायम मदत करीत राहते आणि सर्व सहकार्य करीत राहत्या. आणि आमची कुठल्याही नगरसेवकाबद्दल काही असे तक्रार नाही किंवा कोणी आम्हाला दमबाजी केली असंही काही समोपचाराने विषय मिटला आहे आमचा. अशी काही आमची तक्रार नाही. त्या व्हिडिओमध्ये ते लोक काय म्हणतात, आधीचा जो माझा व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ आणि जो नंतर काढलेला एक व्हिडिओ आहे त्या एका नगरसेवकाने घेतलेला व्हिडिओ, त्याच लोकांचा, स्थानिक नागरिकांचा. काही गडबडीमध्ये त्या लोकांच्या चेहऱ्यावरती आपण बघितलं ना तर असं वाटतं दबाबाजी करून दमदाटी करून त्याला तिथं उभं केलं असेल. बरं कदाचित त्या जो तो व्हिडिओ घेतला त्याला माहीत नसेल का आजूबाजूला जे काही लोक आहेत, मुलं आहेत, आमचे मित्र आहेत,
त्यांनी आम्हाला आधीच फोन करून सांगितलं की अजय भाऊ असं असं एक व्हिडिओ घेतला जातोय तुमचा. म्हटलं ठीक आहे, घेतलं घेऊ द्या, म्हटलं काय हरकत नाही. म्हणजे गावात आम्ही जेवढं कमवायचं आम्ही तेवढं कमवलंय. टाचन पडले तरी आमच्यापर्यंत आवाज होतो. फॅन फॉलोइंग पण आमचे आहेत. पण कदाचित मला तर वाटतं यांना हे कळलं नसेल. ठीक आहे, नंतर विषय असा झाला का चहापेक्षा किटलीच गरम झाली. म्हणजे ज्या व्यक्तींनी अतिक्रम काढणं गरजेचं होतं तिथं उभं राहणं गरजेचं होतं. आम्ही तिथं गेल्यानंतर ते नगरसेवक, नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, मग त्यांची ती टीम तिथं येते. म्हणजे आम्ही गेल्यानंतर कधी त्यांना समजलं असन आज जाधव इथं आलंय, महेश भालराव इथं आलंय, व्हिडिओ काढताय, नागरिकांचं म्हणणं घेत आहे, घाई गडबडीत तिथं आले. आणि त्याच्यातही तो प्रकार, तो व्हिडिओ पण तुम्हाला दाखवतो. आणि त्या नंतर तो व्हिडिओ घेतला गेला ना, त्या व्हिडिओमध्ये ज्या का नगरसेवक काढलेल्या त्या व्हिडिओमध्ये ना, ते आम्ही सहमतीने केलं, नगरसेवक होते, आमचं काही म्हणणं नाही. अरे किती प्रेशर करशाल तुम्ही गोरगरिबांवरती, एवढा अन्याय. म्हणजे एखाद्याने आवाज उठवायचा प्रयत्न जर केला तर तुम्ही आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय. धमक्या पण भर दिला त्यांना. अरे ठीक आहे, मी नाही सांगत त्या, तुम्ही त्याच लोकांना जाऊन विचारा काय धमक्या यांनी दिला त्यांना. एवढी दमबाजी, एवढा विरोध, आवाज उठवला तर अरे लाजा वाटतंय सगळ्या गोष्टींवरती बोलायला आम्हालाच देखील. का आम्ही जर चांगल्या गोष्टीसाठी सर्वसामान्य गोरगरिबांचे आवाज जर उठत असेल ना तर आम्हाला फोन करतात. काही तर असं म्हणलं का आज जातो TRP साठी गेलो. अरे एक गोष्ट सांगतो महत्वाची, म्हणजे आज जाधवचं अकाउंट सुद्धा नाही बँकेमध्ये. मॉनिटायझेशन झालेलं असून सुद्धा माझं अकाउंट बँकेमध्ये नाही. TRP घेऊन मी काय करणार आहे? 1 रुपया सुद्धा युट्यूबचा घेत नाही आपण. आणि ते काय सांगतं TRP साठी करतो म्हणे, पैसे घेतले असेल म्हणे, काही तर म्हणे बातमी लावायचे पैसे घेतले असेल. अरे रेकॉर्ड आजपर्यंतच का गोरगरिबांकडून आजपर्यंत रुपया कधी घेतलेला नाही बातमीचा. आणि त्यांनी पण सांगितलं पाहिजे की पैसे घेतले का मागितले का. अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणं आमचं एवढं काम आहे. याच्यामध्ये आम्ही नाव कमवलेलं आहे. बाजार नाही केला आम्ही पत्रकारितेचं. जे आरोप असे केले जातात, म्हणजे तुमच्या विरोधात जर बातम्या केल्या, चांगली सत्य परिस्थिती जर जनतेसमोर आणण्याचा प्रयत्न केला तर असे विरोध केला जातो, असे आमचं बदनाम केलं जातं. एवढं ही पद्धत असते. लहान मला तर हसायला येतं माहिती या गोष्टीवरती बोलल्यानंतर, की मी तो व्हिडिओ बघितल्यानंतर मला हसायला आलं का नेमकं चाललंय काय आहे. आणि बोलतंय कोण, व्हिडिओ घ्यायला सुद्धा एक पत्रकार नव्हता तिथं. एका नगरसेवकाने तो व्हिडिओ घेतला एवढ्या घाई गडबडीमध्ये. कदाचित फोन आले असं कुठून बाहेरून, ते पण आम्हाला कळलं. अनेकांचे फोन आले त्यांना, अनेकांनी प्रेशराईज केला, असं सांगितलं असं भाऊ तू हे केलं तू ते केलं, तुमचे व्हिडिओ व्हायरल आले. अरे काय. आणि ती दमबाजी नव्हती त्याच्यामध्ये. तुमचं जे आवाज आहे पूर्ण रेकॉर्डेड आहे आमच्याकडं, पुरावेसह बोलतो आम्ही. आम्ही चर्चा करून आलेलो आहे. क्या चुप रहो, कैसे दबाने की बात है ये चुप रहो बोले तो. ठीक है, मग होऊन जाता तुमच्या हिशोबाने होऊन जा. फिर अभी काय मेरे को बोलने लगा रहा है यार, तेरे को बोला मैंने आज अच्छे से. ये चुप रहो क्यों? मैं सिर्फ ये बोल रहा है कि तुम एडजस्ट इधर आओ एक करो. मिनट, चुप क्यों रहो, इधर आओ, तुमको बोलता हूँ आज उधर. तुमको बोला उस दिन भी तुम्हारे दिमाग में तो चुप बैठना, काय दिमाग खराब. अरे मेरे भाई चुप ना, मैं बात करता हूँ उससे, जो करने देखता ना तुम्हें, तुम ऐसे ये मत करो, सब लफड़ा था ना. आणि तो GR नकाशा तो सुद्धा आहे आमच्याकडं. तो नकाशा पण तुम्हाला दाखवतो. ते व्हिडिओ तुम्ही बघा, नागरिकांना तो व्हिडिओ बघा, तुम्हाला पण सत्य परिस्थिती काय आहे ना ही तुम्हाला बाहेर येईल. याच्यावरती ठीक आहे, त्यांना वाटत असेल अजयला एवढं सगळं बोलून ते व्हिडिओ व्हायरल करू, त्या गोष्टी सांगू. नाही, याच्याने काही फरक नाही पडत. अनेक वर्षापासून सहन करत आलंय, अजूनही सहन करायची ताकद आहे. पण जनतेसाठी आवाज उठवण्याचा, अजयचा आवाज तुम्ही कधीच थांबू शकत नाही, हेच सांगतो. आणि तुम्हाला जे करायचं असेल ते तुम्ही बिनधास्त करा. माझी त्या गोष्टीला सामोरं जाण्याची बिनधास्त तयारी. पण जनतेचा आवाज बनून राहणार आणि कायम असणार.